श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मनुष्याच्या आयुष्यात कितीही संकट आली, कितीही दुःख आले, तरी एक गोष्ट त्याला आतून मजबूत ठेवू शकते, आणि ती म्हणजे कोणती? श्री स्वामी समर्थांचं स्मरण. स्वामींचं स्मरण म्हणजे फक्त ओठानी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणणं नाही, तर आपल्या मनातील चिंता, भीती, दुःख आणि असहाय्यता स्वामींच्या चरणी सोपवणं हे होय. जेव्हा मन खूप थकलं, जेव्हा जवळचं कोणीच समजून घेत नाही, जेव्हा डोळ्यातले अश्रू असतात आणि मनामध्ये हजारो प्रश्न असतात, तेव्हा शांतपणे डोळे मिटा आणि फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुमच्या मनाला आधार नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आपल्या मनामध्ये कोरून ठेवलं पाहिजे, कारण हेच वाक्य आपल्याला संकटांना समोर जाण्याची ताकद देतं. आपण अनेकदा देवाकडे काहीतरी मागण्यासाठी जातो. स्वामी माझं काम पूर्ण करा, स्वामी माझं दुःख दूर करा, आणि स्वामी माझी इच्छा पूर्ण करा. पण स्वामी स्मरणाचा खरा अर्थ फक्त मागणं नाही बरं का. स्वामी स्मरण म्हणजे विश्वास. स्वामी माझ्यासमोर काय आहे हे मला कदाचित माहिती नाही, पण तुम्हाला माहिती आहे. माझ्यासाठी काय योग्य आहे हे मला कदाचित समजत नाही, पण तुम्हाला माहिती आहे. म्हणून माझ्या आयुष्याची चिंता मी तुमच्या चरणी ठेवतो. ही भावना म्हणजेच खरं स्वामी स्मरण. कधीकधी आपण खूप प्रयत्न करतो, पण अपेक्षित यश मिळत नाही. आपण निराश होतो. आपल्याला वाटतं, स्वामी माझी परीक्षा एवढी का घेत आहेत? पण लक्षात ठेवा, प्रत्येक अडचण ही शिक्षा नसते. कधीकधी अडचण आपल्याला आपलीच ताकद दाखवण्यासाठी येते. ज्यावेळी तुम्हाला वाटतं की आता काहीच मार्ग उरलेला नाही, त्यावेळी स्वामींचं नाव घ्या, कारण कधीकधी मार्ग आपल्या डोळ्यांना दिसत नसतो. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तो मार्ग तयार होत असतो. स्वामींचं नामस्मरण कधी करावं बरं? फक्त मंदिरात करायचं का? फक्त सकाळी करायचं नाही, फक्त गुरुवारी करायचं नाही, तर प्रत्येक क्षणी सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं. कामाला सुरुवात करताना श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं. जर मनात भीती वाटत असेल तेव्हा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं. असेल काही चांगलं घडलं असेल तरी सुद्धा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं. जर तुम्ही कधी अडचणीत असाल तरी सुद्धा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं. आणि रात्री झोपताना श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करून झोपलात की मन कसं शांत होतं आणि सकाळी उठल्यानंतर फ्रेशपणा जाणवतो. कारण स्वामींचं नाव वेळ पाहून घेण्याची गोष्ट नाही, तर स्वामींचं स्मरण म्हणजे मनाला आधार देण्याची एक साधना आहे. कल्पना करा, एक भक्त खूप दुःखी आहे, त्याच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत. तो स्वामींच्या मूर्तीकडे पाहतो आणि म्हणतो, स्वामी आता काहीच उरलेलं नाही. आणि मनात एकच विचार येतो, पण स्वामी आहेत ना? हीच श्रद्धा माणसाला पुन्हा उभं करते. कारण समस्या संपण्याआधी मनाला मजबूत होण्याची गरज असते बरं का. कितीही समस्या असू द्या, जर मन घट्ट असेल, त्या समस्यावर मात करायची ताकद आपल्याला श्री स्वामी समर्थ नक्की देतात. हा विश्वास आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. आणि स्वामी स्मरण मनाला तीच शक्ती देत असतं. म्हणून आजपासून एक छोटासा नियम तुमच्या आयुष्यामध्ये लागू करा. दररोज काही मिनिटे सगळं बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि मन शांत करा आणि हळूच म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. जर मन लागत नसेल तर मन लावा आणि पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नाम घेताना दुसऱ्यांच्या मनातील चिंता कधीच ठेवू नका. कधी विचार करू नका, हा माझा काय विचार करेल, तो माझा काय विचार करेल. लोक विचार करत असतात, आपण त्यांचा विचार करायचा नाही.
नाम घेताना तुमच्या मनातील चिंता श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा आणि मनापासून म्हणा, स्वामी मला प्रत्येक परिस्थितीला समोर जाण्याची शक्ती द्या. माझ्या मनाला श्रद्धा ठेवा. माझ्या मनात श्रद्धा विश्वास कायम राहू द्या. माझ्या पावलांना योग्य दिशा द्या आणि माझा हात कधीच सोडू नका स्वामी. लक्षात ठेवा, आयुष्य हे नेहमी आपल्या मनासारखं चालणार नाही. कधी सुख येतो, कधी दुःख येतं, कधी आपली माणसं जवळ असतील, कधी दूर राहतील, कधी यश मिळेल, कधी अपयश. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये जर तुमच्या मनात एक गोष्ट कायम राहिली तर ती म्हणजे स्वामींचा विश्वास, स्वामींची श्रद्धा. कारण परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण श्रद्धा असेल तर मनात परिस्थितीशी लढायला अजून बळ पडतं. शेवटी श्री स्वामी समर्थांच्या चरणी फक्त एवढंच मागा, स्वामी मला श्रीमंती नको, मला प्रसिद्धी नको, मला कोणावर विजय मिळवायचा नाही आहे. फक्त एवढी कृपा करा की संकटात माझा विश्वास तुटू देऊ नका आणि संकटात माझा हात कधी सोडू देऊ नका. दुःखात माझं मन खचू नये आणि आनंदात मी तुम्हाला विसरू नये. हे वचन मला कायम राहू द्या. ज्याच्या मनात स्वामींचं स्मरण आहे त्याच्या मनात आशेचा दिवा कायम तेवत राहतो. म्हणून कितीही कठीण वेळ आली तर एकदा डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जाताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.